रसिको, आजचा कार्यक्रम दादोजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त करते, भारतश्री हा किताब प्राप्त करते भाई कदम, आणि त्याचप्रमाणे अपंग मित्र पुरस्कार प्राप्त करणारे, त्याचप्रमाणे या संस्थेचे संस्थापक पदाधिकारी आणि त्याचप्रमाणे कार्यकर्ते, क्रियाशील कार्यकर्ते असे दोघे मान्यवर यांच्यामुळे आजचा कार्यक्रम साकार होतो आहे. यांच्या प्रयत्नामुळे आजचा कार्यक्रम या ठिकाणी सुंदरतेने नटलेला दिसतोय. तर सामाजिक कार्यामध्ये रस घेणारे आणि शिर्डीच्या साईनाथांवर भक्ती असणारे असे कलाकार आज या संपूर्ण कार्यक्रमामध्ये आहेत. श्रद्धा आणि सबुरी या दोन शब्दांचा महामंत्र साईनाथांनी दिलेला होता. श्रद्धा म्हणजे विश्वास आणि सबुरी म्हणजे शांती. श्रद्धा, सबुरी, शांती या तीन तत्वांमुळे माणसाच्या जीवनामध्ये प्रगती होते हे साईबाबांनी सगळ्यांना सांगितलेलं होतं. या ठिकाणी एक साई गीत सादर करते आहे संध्या आमरे.
रसिक शास्त्रीय संगीत शिकणाऱ्या संध्या आमरे या संगीताचे अनेक कार्यक्रम करत असतात. तर आता या ठिकाणी दुसरं गीत आपण घेतोय. कृष्णाचं बाळपण आणि त्याच्या अलौकिक लीलांचं वर्णन हे अनेक संतांनी अभंगांमधून केले आणि गीतकारांनी भक्तगीतामधून केलेलं आहे. हा कृष्ण कन्हैया त्रैलोक्याचा राणा हा गोकुळातल्या यशोदेला मात्र आई म्हणतो आहे. हे वाटलेले आश्चर्य संत एकनाथांनी असं व्यक्त केलंय की ऐक ऐक सखे बाई नवल सांगू काही त्रैलोक्याचा धनी तो हा यशोदेचं म्हणतो आई. तर एका गीतामध्ये हा कृष्ण कन्हैया आईने आपल्याला शोधावं म्हणून मुद्दामून लपून छपून राहिलाय आणि बिचारी यशोदा माई त्याला शोधतीये. कधी एकदा ते गोंडस बाळरूप आपल्याला दिसेल असं तिला होऊन गेलेलं आहे. ती ज्याला त्याला विचारले कोणी कृष्णाला बघितलंय का, कोणी कृष्णाला पाहिलंय का, कृष्ण देखीला का. तर यशोदेच्या मनाची व्याकुळता व्यक्त करणारं एक गीत इथे सादर करत आहे गिरवाणी रागामध्ये प्रसिद्ध गायक अभिजित राणे. कृष्णा 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 कृष्ण देखला का माझा कृष्ण देखला का कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा कुणीतरी सांगा
तर रसिको अंजलिस्थाने पुष्पाणि वासयन्ति करद्वयम् अहो सुमनसां प्रीतीर वामदक्षिणयोस्तमा. हा संस्कृत श्लोक आहे. याच्यामध्ये असं सांगितलेलं आहे की ओंजळीमध्ये घेतलेली फुलं ही कधी हा डावा हात आहे हा उजवा हात आहे असा भेदभाव करत नाही, तर दोन्ही हातांना सारखा सुगंध देत असतात. सुमन म्हणजे फूल आणि सुमन म्हणजे चांगल्या माणसाचं मन. ही चांगल्या माणसाची चांगल्या मनाची जी माणसं असतात ती सुद्धा हा चांगला आहे हा वाईट आहे, हा रंग आहे हा राव आहे, हा उच्च आहे हा नीच आहे, ज्येष्ठ कनिष्ठ अशा प्रकारचा भेदभाव करत नाहीत. सगळ्यांना समान वागणूक देत असतात. तर अशा प्रकारे समानतेची वृत्ती जेव्हा मनामध्ये निर्माण होते तेव्हा राग, लोभ, द्वेष, क्रोध, मद, मोह, मत्सर हे सगळे विकार नाहीसे होतात आणि दैनंदिन काम करताना सुद्धा भगवंताचं, श्रीरामाचं, रघुपती राघवाचं नामस्मरण करावंसं वाटतं. तर या ठिकाणी मानसी भगवंत सादर करत आहेत रघुपती राघव गजरी गजरी हे भक्तिगीत. गजरी गजरी रघुपती राघव गजरी गजरी तोडित गोरे शबरी शबरी तोडित गोरे शबरी रघुपती राघव गजरी गजरी तोडित गोरे
रसिको, आता या ठिकाणी स्वरमयी संस्थेचे संस्थापक आणि सचिव माननीय भालचंद्र मांजरेकर हे अंध आणि अपंग मुलांसाठी भेटवस्तू देत आहेत. याचा अर्थ असा आहे की प्रयत्नामधून प्रत्येक कार्यामध्ये यश मिळत असतं, तर त्याला शिकार ही आपोआप मिळत नसते. शिकार मिळवण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागतात आणि मग प्रयत्न केल्यावरती मात्र प्रयत्ने वाळूचे कणरगडचा तेलही गळे. तर प्रयत्नांमधून या अंध अपंग व्यक्तींनी समाजामध्ये बरेचसं कामकाज केलेलं आहे. हे विश्वाची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झालो. या विश्वामध्ये चर अचर सजीव निर्जीव जे जे आहेत ते सगळे एका कुटुंबाचे घटक आहेत असं 700 वर्षापूर्वी संत ज्ञानदेवांनी हा विशाल आणि व्यापक असा दृष्टिकोन सर्वांसाठी दिलेला होता. आणि हा दृष्टिकोन समोर ठेवून प्रत्येक माणसानं आपल्या जीवनाकडे आणि इतरांच्या जीवनाकडे पाहिलं पाहिजे. आणि आता या ठिकाणी चिरंजीव आहे आणि त्याने एका कॅसेटमध्ये सुद्धा गायन केलेलं आहे. तर संत तुकारामांचा अभंग सादर करतोय मास्टर सोमेश. जेथे जातो तेथे माझा संगाती, जेथे जातो तेथे माझा संगाती, चालविशी हाती करुणिया, चालवाटे आम्ही तुझाची आज्ञा, चालविशी हाती सवे माझा, जेथे जातो तेथे
छोट्या सोमेशच्या गोड गीतानंतर या ठिकाणी शोभा कुलकर्णी अडाणेश्वर महाराजांची एक रचना सादर करणार आहे. बनत बनत जाय रे बनवा चुपके रोये रे, हे या भक्तिगीताचे शब्द आहेत. ₹101 प्रत्येकी देणगी आलेली आहे. अभिनंदन. आणि आता शोभा कुलकर्णी अडाणेश्वर महाराजांची रचना सादर करत आहेत. त्यांना संवादिनी साथ करत आहेत नेहा फणसे आणि तबला सर्वश्री भाई कदम आणि सर्वश्री भगवंत नार्वेकर यांची आभारी आहे, कारण त्यांनी आम्हाला या कार्यक्रमात सहभागी करून आमची कला सादर करण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली आणि त्यांना त्यांच्या कार्यात उत्तरोत्तर यश मिळो हीच गुरुचरणी प्रार्थना करून मी माझं गाणं सुरू करते. बनत बनत बन जाए रे, बनत बनत बन जाए रे, काहे मनवा चुपके रोए, काहे मनवा चुपके रोए, अडाणेश्वर जब साथ रे, बनत बनत बन
शास्त्रीय संगीत शिकतो, 6वीमध्ये आहे. संगीत कार्यक्रमांमध्ये सहभागी होतो. अनेक कार्यक्रम त्याने केले आहेत. दूरदर्शनवर सुद्धा त्याचा एक कार्यक्रम झालेला आहे. तर या ठिकाणी जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम, हे भक्तिगीत प्रसाद मिळतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री
प्रसादच्या या गाण्यासाठी गोमांतक अपंग पुनर्वसन संस्था शिरोडा गोवा यांच्याकडून 100 रुपयांची देणगी आलेली आहे. प्रसाद आणखी एक गाणं म्हणतो. हां कुठलं ह्याचं ना जगमे सुंदर है दो ना हे म्हणणार आहेस ना. एवढंच आहे की आत्तापर्यंत या कार्यक्रमामध्ये किंवा एक रसिक म्हणून तुम्ही संतांनी रचलेली कवनं अभंग भक्तिगीतं ऐकली असतील, कवींनी रचलेली अनेक भावगीतं भक्तिगीतं गझलसुद्धा ऐकली असतील. लोकगीतं ही देखील 12 बलुतेदारांनीच रचलेली गाणी असतात. परंतु आत्ता प्रसादने जे गाणं गायलं त्यांच्या कवींचा उल्लेख मला मुद्दाम करावासा वाटतो, कारण ही कविता झी टेलिफिल्म्स त्यांची जी क्लोजअप अंताक्षरी सिरियल आहे ज्याच्यामध्ये प्रसादने भाग घेतलेला होता, त्या झी टेलिफिल्मसाठी मुंबईचे पोलीस कमिशनर D.K. चौधरी यांनी लिहिलेली ही कविता होती. धन्यवाद. प्रसादसाठी आणखी एक देणगी आलेली आहे 1100 रुपयांची. परमपूज्य गुरुवर्य प्रवीर भट्टाचार्य यांच्याकडून 1100 रुपयांची देणगी प्रसादसाठी आलेली आहे. आणि डॉक्टर अनिल घागरे यांच्याकडून 101 रुपयांची देणगी प्रसादसाठी. प्रसाद रसिकांसाठी आणखी एक गीत म्हणतोय. सुरू कर.